पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंना उमेदवारी, भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना देणार टक्कर, तर बारामतीत उमेदवार न देण्याचा वंचितचा निर्णय। शिवसेनेच्या तिघा खासदारांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक, हेमंत गोडसे आणि भावना गवळींची उमेदवारीसाठी धडपड, तर उमेदवारी टिकवण्यासाठी हेमंत पाटलांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपच लढणार, कुणी लुडबुड करू नये, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य, तळकोकणात उमेदवारीवरून राणे सामंत यांच्यात शिमगा सुरू। मनसे महायुतीच्या समावेशाच्या चर्चा थंडावल्या, अमित शहांची भेट घेऊन 2 आठवडे उलटल्यानंतरही राज ठाकरेंचा निर्णय नाही, गुढीपाडवा मेळाव्याकडे लक्ष। जळगावात भाजपला मोठा धक्का, तिकीट कापलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्या शिवबंधन बांधणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, तर भाजपकडून उन्मेष पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न। ईव्हीएम मतमोजणीबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस, ईव्हीएम मधील सगळ्या व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी करण्यासाठी याचिका सुप्रीम कोर्टानं मागवलं उत्तर। मीरा भाईंदर रहिवाशांकडून लगान वसुली, खासगी भूमाफिया कंपनीकडून नागरिकांची लूट, स्वतंत्र भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा कारनामा सांगणारा डीएनए रिपोर्ट झी 24 तासवर।